उद्धव ठाकरे यांनी दाखवून दिलं की तुम्ही माझे 45 नगरसेवक न्या, मी 65 निवडून आणतो. म्हणजे 45 गेल्यावर माझ्याकडे 84-85 होते, त्यातनं 45 गेल्यावर माझ्याकडे 40च होते, मी 65 आणून दाखवतो. या 25 वर्ष असलेली सत्तेवरनं उद्धव ठाकरे म्हणजे शिवसेना यांना हटवण्यात सगळे मिळून यशस्वी झाले. मी सगळे मिळून म्हणतोय. त्या सगळ्यांमध्ये काँग्रेस पण आहे, देवेंद्र फडणवीसांचा सगळ्यात मोठा वाटा आहे, एकनाथ शिंदेचा वाटा आहे. पण जिंकलं कोण असा प्रश्न तुम्ही मला विचाराल तर आज सांगता येत नाही. बाळासाहेब ठाकरे यांचे जन्मशताब्दी वर्ष हे 23 जानेवारीपासून सुरू होत आहे. तर अमित शहा कदाचित असा धाडसी निर्णय घेऊ शकतील की या वर्षात आपण ते महापौर पद हे शिवसेनेला देऊया, कारण बाळासाहेबांमुळेच आपण मोठे झालो आहोत आणि आम्हीच बाळासाहेबांचे खरे वारस आहोत. आणि उद्धव आणि नाही आहेत कारण ते काँग्रेस बरोबर गेलेत. अमित शहाना त्यांचं पहिलं टार्गेट ठाकरे हे नाव पुसून टाकणे हे आहे. पवारांनी विधानसभा आणि लोकसभेला अवघ्या 2 वर्षापूर्वी झालेल्या विधानसभा आणि लोकसभेला जो प्रचार केला होता तसा प्रचार त्यात तडफेने त्यांनी राज्यभरात तर सोडाच, पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा फारसा केला दिसलेच नाहीत. नगरपालिका नगरपंचायत नंतर महापालिकेला कुठेही दिसले नाहीत. पत्रकार परिषद नाही, मेळावा नाही, सभा नाही. या निवडणुकीला तर त्यांनी मतदान केलं का नाही हाही प्रश्न आहे. त्यामुळे पवार दिसलेच नाहीत. तुमचा अगदी मुद्दा बरोबर आहे. केलं असलं तरी शाई पुसून गेली असेल. त्यामुळे आपल्या नमस्कार, बोलबिडूमध्ये आपलं स्वागत. अख्ख्या देशाचं लक्ष ज्या निवडणुकीकडं लागलं होतं ती मुंबई महापालिकेची निवडणूक जी आहे ती पार पडलेली आहे. निकालही आलेले आहेत आणि शिमग्यानंतर जसं कवित्व असतं तसं या निवडणुकीनंतर सुद्धा थोडंसं कवित्व जे आहे किंवा संक्रांतीनंतरची पतंगबाजी म्हणूयात ती सुरू आहे. कारण शिंदे रुसून बसले आहेत, आडून बसले आहेत, अशाही बातम्या आहेत. त्याच्याकडे आपण येऊयात. पण ही इतकी रोमहर्षक निवडणूक झाली याचे संकेत सगळ्यात आधी बोलबिडूला प्रकाश अकोलकर सरांनी दिले होते. 2-3 वेळा पुण्यामध्ये जेव्हा आम्ही मुलाखत घेतली तेव्हा त्यांनी एका वाक्यात वर्णन केलं होतं की त्यांना असं विचार होतं की किती मोठी निवडणूक आहे, किती प्रतिष्ठेची आहे. ते म्हणते की बोलबिडूला मुंबईमध्ये येऊन बसावं लागेल आणि तसंच झालं. 2-3 वेळा आम्ही आलेलो आहोत आणि आत्तासुद्धा आलेलो आहोत. सर, स्वागत आहे. इथूनच सुरुवात करूयात की तुम्ही म्हणाला ते बऱ्याच गोष्टी तशाच घडलेल्या आहेत. पण पहिला प्रश्न आता आज की ही इतकी अटीतटीची चुरशीची निवडणूक झाली, अनेकांना असं वाटत होतं की नाही क्लीन स्वीप होईल, एका बाजूची होईल. तुम्ही तसंच म्हणत होतात. त्यामुळं तुमचा या निकालानंतरचा विश्लेषणाचा पहिला भाग. नाही, या निवडणुकीचा एक वेगळाच अर्थ मी असा लावतो की या निवडणुकीत नेमकं कोण जिंकलंय, कोण हरलंय ते आपल्याला सांगता येतं. कारण उद्धव ठाकरे यांची सत्ता होती गेली 97 पासून सलग 2022 पर्यंत, म्हणजे मोजून 25 वर्ष त्यांची नॉनस्टॉप सत्ता होती. 22ला प्रशासक आले आणि निवडणुका वेगवेगळ्या कारणांनी पुढे ढकलल्या गेल्या. या 25 वर्ष असलेली सत्तेवरनं उद्धव ठाकरे म्हणजे शिवसेना यांना हटवण्यात सगळे मिळून यशस्वी झाले. मी सगळे मिळून म्हणतोय. त्या सगळ्यांमध्ये काँग्रेस पण आहे, त्या सगळ्यांमध्ये देवेंद्र फडणवीसांचा सगळ्यात मोठा वाटा आहे, एकनाथ शिंदेचा वाटा आहे. पण जिंकलं कोण असा प्रश्न तुम्ही मला विचाराल तर आज सांगता येत नाही. भारतीय जनता पक्षाचे नेते, मग ते मुख्यमंत्री फडणवीस असोत, मुंबईचे प्रभारी आशिष जाधव असोत, आशिष शेलार असोत, की अध्यक्ष अमित साटम असोत, की त्यांचे मुख्य प्रवक्ते कोण केशव उपाध्याय असोत, ते तारस्वरांनी सांगत होते की मुंबईचा महापौर मराठी होईल. त्यांना मराठीवर यावं लागलं, कारण मी आपल्याच चॅनेलवर आधी बोललो होतो की ते आधी हिंदू म्हणत होते फक्त, मग त्यांना मराठीवरती यावं लागलं. प्रत्यक्षात काय झालं की आज महापौर कोण होणार ही चावी एकनाथ शिंदे यांच्या हातात जाऊन बसलेली. महायुतीचा होईल असं म्हणतायत, भाजपचा होईल असं म्हणत नाहीये. थोडक्यात भारतीय जनता पक्षाचा होईल असं जेव्हा दुपारी वेगवेगळी मराठी इलेक्ट्रॉनिक चॅनेल्स, डिजिटल चॅनेलबद्दल मी बोलत नाहीये, बोलभिडू किंवा मुंबई तक अशा चॅनेल्सबद्दल मी बोलत नाहीये, जेव्हा मराठी इलेक्ट्रॉनिक सेट झालेली चॅनेल्स ही 90च्या पुढे भाजपचा आकडा दाखवत होती, तेव्हा ते लोक तारस्वराने बोलत होते. म्हणजे आपल्या चॅनेल्सनी सुद्धा मला वाटतं कल आणि निकाल याच्यातला काही फरक त्यांच्या लक्षात म्हणजे आला नाही. अति उत्साह होता का ब्रेकिंग न्यूज सबसे पहिले असं करण्याचे असेल, पण तेव्हा त्यांनी ठामपणे सांगितलं होतं की आता भाजपचाच महापौर होईल. आता महापौर कोणाचा होईल ते माहिती नाही, अजूनही माहिती नाही आपल्याला. आणि आता शिंदे यांनी महापौरपदाची मागणी केली आहे. एवढीच नव्हे तर शिंदे यांना आपले नगरसेवक कोणी दुसरा फोडेल अशी भीती वाटत असल्यामुळे त्यांना एका पंचतारांकित हॉटेलमध्ये नेऊन ठेवलेलं आहे. याच्यावरनं शिंदे यांना पण
ठामपणे सांगता येत नाही आहे की माझाच महापौर होईल, भाजपला आज सांगता येत नाही आहे. आणि या सर्वांचा विचार म्हणजे राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि काँग्रेस त्यांच्याबरोबर जाईल. जी न जाण्याची चूक काँग्रेसने केली ती आता ते कदाचित सुधारतील किंवा नक्की सुधारतील. कारण किमान महापालिकेत विरोधी पक्ष, प्रतिपक्ष हा मजबूत असावा म्हणून. पण शिंदे काय करतात हा कधीचा मुद्दा आहे. तर हा काव्यात्म न्याय म्हणायचा का? काही वर्षापूर्वी शिंदेंना आपले आमदार त्यांच्या सोबत असलेले फुटू नयेत किंवा हे होऊ नयेत म्हणून गुवाहाटी, सुरत, गोवा इकडे जावं लागलं. आणि आता मुंबईमध्ये पण त्यांना लपवून या काही जणांचं असं म्हणणं आहे की लपवून ठेवलंय. हा काय म्हणायचं? काव्यात्म न्याय म्हणायचं, काय म्हणायचं? नाही, भीती आहे त्यांना खूप मोठ्या प्रमाणावर. आणि भीती कोणाची असणार? हा म्हणजे तेच, भीती कोणाची आहे? म्हणजे आता त्यांना भीती ही देवेंद्र फडणवीस यांचीच असू शकते. याचं कारण सांगतो मी तुम्हाला. भीती ही देवेंद्र फडणवीस यांचीच असू शकते. कारण ज्यांनी उद्धव ठाकरे यांची म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांची मूळ शिवसेना राज्य पातळीवर फोडून उद्धव ठाकरे यांचं सरकार घालवलं, त्यांना महापालिकेच्या स्तरावरती एकनाथ शिंदे यांची शिवसेना फोडणं काहीच अवघड नाही आणि त्याच्यात ते काही गैरही मानणार नाहीत. कारण असे महापालिका पातळीवरती पक्ष फोडण्याचे प्रकार सर्वांनीच यापूर्वी केले आहेत. ते काही केवळ मुंबईत झालेत असं नाही, ते पुण्यात झालेत, ते पिंपरी चिंचवडला झालेत, ते नाशिकला झालेले आहेत. पुन्हा एक अपक्ष आहेत तिथे. अपक्षांचा एक गट करून आत्ता कोणी एव्हाना तो रजिस्टर केला आहे की मला माहिती नाही, नाही तर त्याला भलतीच किंमत येईल. कारण 10 वर्षांपूर्वी नाशिकला अपक्षांचा गट एकाने निवडणूक आयोगाकडे रजिस्टर केला आणि त्यामुळे त्याच्यातलं कोणी फुटू शकणार नाही अशी व्यवस्था झाली. आणि त्या बदल्यात तेथील एक अपक्ष पण कार्यक्षम नगरसेवक गुरमीत बग्गा यांना उपमहापौर पद मिळालं. म्हणजे काही कशा हालचाली होतील. आणि अजूनही मी परत सांगतो की हा निर्णय मुंबईच्या पातळीवर, राज्याच्या पातळीवर मुंबईचा महापौर कोण हे ठरणार नाही. तुम्हीच दावोस मार्गे दिल्ली सांगितलेलं आहे. त्याचा मी सांगतो की हा निर्णय अमित शहा घेणार आहेत. याचं कारण असं की भारतीय जनता पक्षाला अगदी पहिल्यापासून वाटतंय की कोणत्याही परिस्थितीत आमचा महापौर होईल. आम्ही शिवसेनेला पदच्युत केलेलं आहे, सत्तावरून खाली घेतलेलं आहे. पण तुम्ही लक्षात घ्या की निवडणूक आयोगाने ते चूक आहे का बरोबर आहे त्याच्यात वादात आपण जाऊया नको. निवडणूक आयोगाने निकाल दिलेला आहे की खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे यांची आहे. आणि बाळासाहेब ठाकरे यांचं जन्मशताब्दी वर्ष हे 23 जानेवारीपासून सुरू होत आहे. तर अमित शहा कदाचित असा धाडसी निर्णय घेऊ शकतील की या वर्षात आपण ते महापौर पद हे शिवसेनेला देऊया. कारण बाळासाहेबांमुळेच आपण मोठे झालो आहोत आणि आम्हीच बाळासाहेबांचे खरे वारस आहोत. आणि उद्धव आणि नाही आहेत कारण ते काँग्रेसबरोबर गेलेत. आणि त्यांना आता अमित शहा यांनी ठरवायचं आहे की त्यांना स्वतःचा महापौर करण्यात जास्त रस आहे, जास्त आनंद आहे की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आणि शिवसैनिक यांचे मानसिक खच्चीकरण करण्यात अधिक रस आहे. तो निर्णय त्यांनी घ्यायचा आहे. चाणक्याची पण कसोटी लागणार आहे म्हणजे थोडक्यात. चाणक्याची कसोटी ही लागणारच निकाल मुंबईकरांनी दिला आहे. कारण मी तुम्हाला सांगतो की आपल्याकडे वेळ एकूणातच आता कमी असल्यामुळे मी सांगतो तुम्हाला की एकनाथ शिंदेनी 45 पेक्षा अधिक उद्धव ठाकरे यांचे 17 साली आणलेले नगरसेवक हे वश करून घेतलेले होते. आणि त्यांना ती उमेदवारी द्यावी लागेल त्याच अटीवर ते अर्थात आले असणार. बाकी काय आर्थिक व्यवहार, पदांचे आमिष, ते सगळे सत्ता बाजार आणि घोडे बाजार याच्यात होतं. त्यामुळेच त्याला एकनाथ शिंदे यांना म्हणजे त्यांच्या शिवसेनेला 90 इतक्या मोठ्या जागा दिल्या होत्या. त्यातले एकनाथ शिंदे यांचे फक्त 29% उमेदवार निवडून आले. आणि मी टक्के असा शब्द वापरला तो का तर मी पुढचं सांगतो तुम्हाला की मुंबईत सर्वाधिक मते ही भारतीय जनता पक्षाला मिळाली, हे तर बरोबरच आहे. त्याच्या खालोखाल उद्धव ठाकरे यांना मिळाली आहेत. ती जवळपास 13-15% आसपास आहेत. आणि एकनाथ शिंदे यांना फक्त 5% मतं मिळालेली आहेत. याचा अर्थ काय दिसतो आपल्याला की तुम्ही भले नेता वश करून घ्या, त्या वॉर्डाचा जो नगरसेवक होता तो त्या वॉर्डाचा नेता, अशा अर्थाने मी नेता शब्द वापरतोय. तुम्ही नेता वश करून घ्या, नेता वश करून घेतला तरी तो कार्यकर्ता तुमच्या बरोबर येईल याची काय हमी आहे. आणि हेच बाळासाहेबांच्या शिवसेनेचं वैशिष्ट्य होतं की बाळासाहेबांनी कोणताही निर्णय लादला तर नेत्यांमध्ये असंतोष होत असे.
आणि याचं मी एका वाक्यात जुनं उदाहरण देतो की छगन भुजबळांनी शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र केला. ते काँग्रेसमध्ये गेले, लोकांनी पाडलं त्यांना पुढच्या वेळेला. आपल्या स्वतःच्या हक्काच्या मतदारसंघातला कार्यकर्ता ते आपल्याबरोबर घेऊ शकले नाहीत, शिवसैनिक आपल्याबरोबर घेऊ शकले नाहीत. सर, आणि दुसरीकडं शिंदे जरी म्हणत असले की महाशक्ती माझ्या पाठीशी आहे, अमित शहाची माझी हॉटलाईन वगैरे आहे, पण आता गंमत बघा, हेच शिंदे जेव्हा मुख्यमंत्री पदाची म्हणजे विधानसभेची निवडणूक ते मुख्यमंत्री असताना झाली आणि त्याच्यानंतर त्यांना असं वाटलं होतं की शहा त्यांना मुख्यमंत्री करतील, पण भाजपचं करतील, आणि पण भाजपचं 132 एवढं यश बघून हो, खूप आणि शिंदेचं कमी. आता पण तसंच करतील की तुमचे तर 29च नगरसेवक आहेत, भाजपचे 89 आलेले आहेत, मग तुम्हाला महापौर कशाला द्यायचं? हे हे तुमचं आर्ग्युमेंट जे आहे, हा जो युक्तिवाद आहे आणि हा जो विचार तुम्ही मांडलाय, हा तर्काला धरून आहे. लॉजिक बरोबर आहे. पण अमित शहा हा तर्काने चालणारे गृहस्थ नाहीत. आणि अमित शहाना त्यांचं पहिलं टार्गेट हे उद्धव ठाकरे हे नाव पुसून टाकणे हे आहे. चाणक्य आहेत त्यामुळे म्हणजे त्यांना वेगवेगळ्या लोकांची नावं पुसून टाकायची आहेत. म्हणजे मी तुम्हाला त्यांना ठाकरे नाव पुसून टाकायचं हे मी का बोललो, तर ते रवींद्र चव्हाण जे त्यांचे प्रदेशाध्यक्ष आहेत, त्यांना लातूरमध्ये जाऊन विलासराव देशमुखांचं नाव पुसायचं होतं. तुम्ही अशी नावं पुसू शकत नाही. तो उद्धव ठाकरे यांनी दाखवून दिलं की तुम्ही माझे 45 नगरसेवक न्या, मी 65 निवडून आणतो. म्हणजे 45 गेल्यावर माझ्याकडे 84-85 होते, त्यातनं 45 गेल्यावर माझ्याकडे 40च होते, मी 65 आणून दाखवले. म्हणजे याचा अर्थ कार्यकर्ता नाही फिरत हो. तुम्ही नेत्याला वश करू शकता, कार्यकर्त्याला दिसतंय. हे मुंबईचे निकाल काय, हे पुण्याचे निकाल पण तेच सांगतायत आणि पिंपरी चिंचवडचे निकाल पण तेच सांगतायत. आणि ही कार्यकर्त्याची निवडणूक होती महापालिका, त्यामुळे कार्यकर्ता जो होता तो इथं फार महत्वाचा होता. फार उत्तम विश्लेषण केलं सर. आता मी आपल्या मूळ मुद्द्याकडे येतो. सगळेच म्हणतायत की मराठी माणूस आमच्या पाठीशी उभा राहिला. उद्धव ठाकरे तर म्हणतात आणि म्हणलंच पाहिजे, कारण दिसतंच आहे आपल्याला. मराठीच्या मुद्द्यावरच भाजप पण म्हणते, त्यांच्याही म्हणण्यामध्ये तथ्य असणार, कारण मराठी वोट बँक जी आहे ती अशी इंटॅक्ट नाही असं. हां. त्यामुळं पण तुमचं काय विश्लेषण आहे नेमकं? मग निर्णायक मुद्दा जो आहे तो कुठला ठरला? जर मराठी मतदान यांनाही झालं, मग अमराठी उमेदवार जो होता नाही, नाही. दुसऱ्या बाजूनी आपण ध्रुवीकरण पहिले होऊन लक्षात घ्या की मुळातला मराठी मतदार हा शिवसेनेत फूट पडण्याच्या आधीच विभागला गेलेला होता. म्हणजे मुंबईत समजा आपण असं गृहीत धरू की 100 पैकी 40 नाही आहे आकडा, कारण 11 नंतर सेन्ससच झालेला नाही. मुंबईत 100त आपण असं गृहीत धरू की 35-40 आपण गृहीत धरू आत्ता बोलण्यासाठी मराठी माणूस आहे. तो सगळ्याच्या सगळा उद्धव आणि राज ठाकरे यांच्या मागे कधीच नव्हता. कारण मराठी बहुल मतदारसंघातूनही भारतीय जनता पक्षाचे, काँग्रेसचे खासदार, आमदार, नगरसेवक, मराठी नगरसेवक हे निवडून येतच होते. या निवडणुकीच्या वेळेला मात्र तो 3 ठिकाणी प्रकर्षाने विभागला गेला. मी काँग्रेस क्षणभर बाजूला ठेवतो, म्हणजे काँग्रेसच्या पाठीशी मराठी मतदार नाही आहेत असं मला म्हणायचं नाही, पण तो प्रामुख्याने एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये विभागला गेला. आणि भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसला देणारा पण मराठी मतदारसंघ, मराठी मतपेढी ही होतीच ना. त्यामुळे मराठी माणूस हा ऑलरेडीच डिवायडेड होता. पण तुम्ही एक लक्षात घ्या की आता शिवसेनेला जे यश मिळालंय त्याची मीमांसा करताना शिवसेनेला खिजवण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे काही नेते, काही खासगीत, काही जाहीरपणे असं बोलतायत की त्यांना फक्त मराठी बहुल वस्तीत यश मिळालं. याचा अर्थ तुम्ही मराठी माणसाचा मुद्दा यशस्वी झाला हे बोलताय आणि तुम्हाला जे यश मिळालंय तुमचं यश मोठं आहे, पण मग ते तुम्हाला मराठी बहुलमध्ये मिळालेलं नाही आहे. तुम्हाला बोरिवली, कांदिवली, मुलुंड जिथे अमराठी लोकांचं वर्चस्व आहे तिथे मिळालंय असं उघड आहे. गुजराती, उत्तर भारतीय इथं तुम्हाला मिळालेलं आहे असं तुम्ही एक प्रकारे मान्यच करतात. हां, म्हणजे तुम्ही मराठी माणूसच फक्त त्यांना मत देतोय असंही म्हणताय, दिलं नाही असंही म्हणताय. असं म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे लोकांना विचार करायला लावणारा असा निकाल आहे. फक्त मला आणखी एक तुम्हाला सांगतो की मला लोकांनी राज ठाकरेंना फक्त 5 किंवा 6 नगरसेवक निवडून आणणं हे मला काहीतरी विचित्र वाटतं. कारण खरं सांगायचं तर उद्धव आणि राज यांनी एका शब्दात सांगायचं तर त्यांनी प्रचारच केला नाही. त्यांनी फक्त 3 सभा घेतल्या. त्या 3 सभा त्यांच्या दणदणीत झाल्या. त्याही सभा त्यांनी कुठे घेतल्या तर मुंबई, ठाणे आणि नाशिक या 3 ठिकाणी घेतल्या. या तिन्ही ठिकाणच्या सभांमध्ये भाषणं कोणाची जास्त क्लिक होती आणि ते अर्थातच होतं की उद्धवपेक्षा राज यांची आक्रमक वक्तृत्व शैली, त्यांचा जो बाळासाहेबांकडून लाभलेला वर्षानुवर्षाचा वक्तृत्वाचा वारसा आहे तो,
त्यांनी अदानीचा मुद्दा मांडला, पण एवढं करू नये. अदानीचा मुद्दा क्लिक झाला की नाही याच्यावर पण भारतीय जनता पक्षाचे लोक चरविचरवण करतात. तर मी सांगतो की तो क्लिक झाला म्हणजे माझ्याकडे एकच सांगण्यासाठी त्याच्यासाठी जोड देतो मी, की धारावी हे जे अदानीचं केंद्रस्थान या प्रचारात झालं होतं की धारावी अदानींना गिळंकृत करायची आहे, तिथे 4 नगरसेवक उद्धव ठाकरे यांचे निवडून आले. म्हणजे याचा अर्थ राज ठाकरेंनी मांडलेल्या मुद्द्यावर उद्धवचे निवडून आले. पण मग राज ठाकरे यांचे का आले नाही? मी तुम्हाला सांगतो, राज ठाकरे जर डबल डिजिटमध्ये गेले असते ना, तर फक्त त्यांचे 5 वाढले नसते, भाजपचे 5 कमी झाले असते आणि मग जी निवडणुकीत रंगत आली असती ना. मला लोकांनी राज ठाकरे यांना का मतदान केलं नसावं? तर त्याचा मी लावलेला अर्थ असाच आहे की मी आता इतके वर्ष बघतोय आणि विशेषतः हे 2 भाऊ 2006 मध्ये विभक्त झाल्यापासून आता बरोबर 2 दशकं झाली. या 2 दशकामध्ये राज ठाकरे यांनी इतक्या वेळेला भूमिका बदलली आहे आणि की त्यांच्या विश्वासार्हतेबद्दल, त्यांच्या पुढे ते काय करतील. म्हणजे आत्ता ते उद्धव बरोबर आहेत, पण अजून लोक बोलतात, अरे उद्या राजचे नगरसेवक राहणार आहेत का उद्धव बरोबर? म्हणजे अजिबातच. तुम्ही तुमच्या एकदा राजकारणात विश्वासार्हता गमावून बसलात की मग तुम्ही कितीही कार्यक्षम असलात. आणि याला खरं म्हणजे हे उदाहरण तुलना खूप मोठी आहे, पण ही दुसरं उदाहरण. विश्वासार्हता गमावली की काय होतं हे आपल्याला शरद पवारांना जो काय पुण्यात अजितदादांना समवेत घेऊन पराभव सामोरं जावं लागलं. आणि विश्वासार्हता या मुद्द्यावरती ज्यांच्या नावासमोर कायम प्रश्नचिन्ह लागलं ते शरद पवार, ज्यांच्याबद्दल अदानी म्हणतो की ते माझे मेंटॉर आहेत. अशा पवारांना तुम्ही अदानीच्या मुद्द्यावर मुंबईमध्ये युतीत घेता, हेही कदाचित मतदारांना आवडलं नसावं. हा, त्यामुळे मुंबईत मुळात किती कमी जागांवर ते ऍक्सेप्ट केले राष्ट्रवादी शरद पवार गटाने. त्याच्यातनं एकच मला वाटतं निवडून आला. म्हणजे इनसिग्निफिकंट महाराष्ट्रात तो पक्ष ठरू पाहत आहे. म्हणजे अजित आणि सुप्रिया यांनी ज्या उत्साहाने प्रचार केला, तो काय संयुक्त जाहीर पत्रकार परिषद घेतली, ते सगळं ठीक आहे. पण तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की मी पवारांच्या विश्वासार्हतेबद्दल प्रश्न उपस्थित केला, बरोबर आहे. पण या निवडणुकीत पवारांनी विधानसभा आणि लोकसभेला अवघ्या 2 वर्षापूर्वी झालेल्या विधानसभा आणि लोकसभेला जो प्रचार केला होता, तसा प्रचार त्यात तडफेने त्यांनी राज्यभरात तर सोडाच, पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा फारसा केला दिसलेच नाहीत. नगरपालिका नगरपंचायत नंतर महापालिकेला कुठेही दिसले नाहीत. पत्रकार परिषद नाही, मेळावा नाही, सभा नाही. या निवडणुकीला तर त्यांनी मतदान केलं का नाही हाही प्रश्न आहे. त्यामुळे पवार दिसलेच नाहीत. तुमचा अगदी मुद्दा बरोबर आहे. केलं असलं तरी शाई पुसून गेली असेल, त्यामुळे आपल्या पण सर हे बरोबर तुमचं योग्य म्हटलं. दुसरं शिंदे, एकनाथ शिंदे जे सांगत होते तावातावानी, लोकसभा असो विधानसभा असो, माझा स्ट्राईक रेट बघा आणि मी पळणार आहे, थांबणारा नाही, पळवणार आहे, अमुक तमुक. त्यांचं का पानिपत झालं एक प्रकारे? म्हणजे म्हणजे त्यांना एवढं यश का नाही मिळालं? मी सांगतो तुम्हाला, त्यांनी ठाण्यात यश मिळवलं. त्यांना मुंबईत यश मिळणं शक्यच नव्हतं. कारण मुंबईतल्या सर्वसामान्य मराठी माणसाचा, भले तो शिवसेनेचा विरोधक असो, भले तो शिवसेनेचा मतदार नसो, यांनी बेईमानी केली, यांनी गद्दारी केली, म्हणजे हे लोकांना पटलेलं होतं. म्हणजे या निकालाचा एक अन्वयार्थ गद्दार कोण, खुद्दार कोण, खरी शिवसेना कोणाची, खरी शिवसेना कोणाची? नगरसेवकांचे आकडे सांगतायत आणि स्ट्राईक रेटही सांगतायत त्यांचा. आता तुम्ही लक्षात घ्या, मग 90 जागा हे काय फडणवीस किंवा अमित शहा किंवा मुंबईतले आशिष शेलार, अमित साटम, अतुल भातखळकर, पराग आवणी, हे जे त्यांचे सगळे मुख्य सूत्रधार होते या महापालिका निवडणुकीतले, ही मी नावं घेतली, याच्या पलीकडे कोणी नव्हतं. त्यांना काय माहीत नव्हतं का की काय होणार आहे? त्यांना उद्धव ठाकरे यांना संपवणे, त्यांचा पाया उखडून काढणे, त्याच्यासाठी तुम्ही लढती बघा आता नीट. म्हणजे तो अजून अधिकृतरित्या सगळ्या मतदार म्हणजे प्रत्येक उमेदवाराला किती मतं मिळाली ते आपल्याला येईल पुढे. ते पब्लिक डोमेनमध्ये उपलब्ध असतं. ते निवडणूक आयोगाच्या, राज्य निवडणूक आयोगाच्या साईटवर असतं. ते आपल्याला कळेल की शिंदे यांना कुठे उभं केलं होतं, प्रामुख्याने कुठल्या जागा दिल्या होत्या. तर जिथे उद्धवचे उमेदवार स्ट्रॉंग आहेत तिथेच दिलेले होते. त्यांनी शिंदे यांचा वापर करून घेतला. त्याच्या बदल्यात त्यांनी ठाण्याला माघार घेतली. आज ठाण्यातली परिस्थिती या निवडणुकीच्या आधी अशी होती की BJP खूप मेजर पादाक्रांत करू शकले असते ठाणे महापालिकेत.
खूप आपला विस्तार वाढवू शकली असती. पण टार्गेट नंबर 1 हे उद्धव ठाकरे यांना संपवणे हे असल्यामुळे त्यांनी ते सोडलं. पण तुम्ही लक्षात घ्या त्याचबरोबर रणनीती की बाकी MMR जो इतका मोठा एरिया आहे, म्हणजे ठाणे सोडल्यास कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई या ज्या सगळ्या महापालिका आहेत, त्याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी एकनाथ शिंदे यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तो निमूटपणे शिंदे यांना सहन करावा लागलेला आहे. म्हणजे एका चॅनेलने, आणि ती वस्तुस्थिती आहे, म्हणजे हेडिंग दिलं होतं की गणेश नाईकांनी नवी मुंबईत केला शिंदेचा टांगा पलटी. कारण ते टांगा पलटीन, कोणाचा टांगा पुढे जाईल आणि माझाच टांगा पुढे बेपत्ता फरार. एका वाक्यात सांगायचं तर ठाण्याचा आवळा देऊन मुंबई आणि MMRचा कोहळा भाजपने बाहेर काढला. अगदी बरोबर आहे. म्हणजे अगदी अचूक विश्लेषण केलं की घे बाबा तू, तुझी जहागिरी ठाण्यापुरती आहे, तू ठाण्याचा सरदार राहा, आम्ही महाराष्ट्राचे सरदार होतो. पण हे किमान शिंदेनी एवढं तरी करून दाखवलं. मला अतिशय वाईट असं वाटतं की पवारांसारखा मोठा माणूस, त्याच्याबद्दल आता शेमडी पोरं, त्यांना काही समजच नाही, त्यांना काही आवाकाच नाही असं बोलायला लागलेत. ते सर्व चूक आहे. त्यांच्या राजकारणाच्या दिशा चुकल्या असतील, त्यांनी अनेक वेळेला हे केलं असेल, पण राज्याच्या राजकारणाची, समाजकारणाची, साहित्यकारणाची, अर्थकारणाची आणि विशेषतः शेतीची पवारसाहेबांना जेवढी समज आहे तेवढी असलेला आज नेता नाही. त्याची मात्र भाजपनी, त्यांची म्हणजे पर्यायाने त्या नेत्याची, ब्रँड पवारची. हां, आणि ते दोघं एकत्र येऊन त्यांची वाताहत केली त्यांनी. आणि याचा अर्थ पुणेकरांनीच, आणि पिंपरी चिंचवड म्हणजे आपण असं गृहीत धरू की पुणे शहरातनं पवारांनी पहिली निवडणूक कॉलेजची लढवली आणि ते GS झाले वगैरे. आता या सगळ्या कहाण्या आता दंतकथा वाटतील नवीन पिढीला. पण त्यांची जी वाताहत झाली ना, ते म्हणजे मनाला क्लेश देणार आहे. आता सगळीकडे GS म्हटलं तुम्ही मॉनिटर, तर सगळीकडे भाजपच आहे अशी गंमत चालली आहे. पण मगाशी तुमचा उल्लेख काँग्रेसचा आला. काँग्रेसची पण चूक केली, चूक सुधारायला तुम्ही म्हणताय. पण सर इथं म्हणजे इथं मला एक विचारायचं आहे की बरोबर आहे, पण या निवडणुका जर स्थानिक असतील, महापालिकेच्या असतील, तर कार्यकर्त्यांच्या असतात. कार्यकर्त्याला संधी दिली पाहिजे, पक्ष वाढवायला पाहिजे. तर प्रत्येक वेळेस युत्या आघाड्या करून कुचंबणा करून घ्यायची आणि मग काँग्रेसमुळं मुस्लिम सेक्युलर मतं कटली, राज आणि उद्धव वेगळे लढले की मराठी मतं कटली, वंचित वेगळं लढलं की दलित मतं कटली, मग वोट कटवा, बी टीम वगैरे. हे फारसं पटत नाही. म्हणजे मग वाढायला स्कोप कुठं आहे पक्षाला या निवडणुकांमध्ये पण आघाड्या युत्याच करायच्या तर? नाही, तुम्ही लक्षात घ्या. जेव्हा एक मोठं आव्हान असतं, एक बलदंड शक्ती तुमच्या विरोधात असते, तेव्हा ती सरळ सोपी गोष्ट आहे ना की एक काडी तुम्ही तोडू शकता, पण 5 काड्यांचा बंच केला की तो तुटत नाही. त्यामुळे तुम्हाला भारतीय जनता पक्षाला जर का सत्तेपासून दूर ठेवायचं असेल, तर आता महाराष्ट्रात पर्याय राहिलेला नाही. अवघ्या 25 वर्षांपूर्वी काँग्रेसला दूर ठेवण्यासाठी सगळे पक्ष एकत्र करत होते. शेवटी वाजपेयींचं जेव्हा 6.5 वर्ष 98 ते 2004 पंतप्रधानपद टिकलं, मध्ये एक लोकसभा निवडणूक 99ची होऊन सुद्धा ते कशाच्या जोरावर टिकलं? त्यांनी 24-25 पक्षांची राष्ट्रीय लोकशाही आघाडी NDA बनवली होती ना. आणि त्याचा कोऑर्डिनेटर, मेजर पार्टी भाजप त्यातली, पण त्यांनी कोऑर्डिनेटर जॉर्ज फर्नांडिस यांना केलं होतं. त्यामुळे तुम्हाला तसं हे तुमचा दुसरा युक्तिवाद अगदी बरोबर आहे की ही निवडणूक कार्यकर्त्यांची आहे आणि मग कार्यकर्त्यांनी काय करायचं, मग आमच्या वॉर्डातले तिकडे, असं प्रत्येक निवडणुकीत होणार. पण जेव्हा तुल्यबळ लढत नसते 2 पक्षांमध्ये, तेव्हा मित्रपक्षांना बरोबर घेणं हे मला वाटतं. आणि हे 77 साली नाही तर इंदिरा गांधींचा पराभव झाला असता का, जर 4 प्रमुख पक्षांनी एकत्र येऊन जनता पक्ष स्थापन केला नसता तर? तसं लार्जर पिक्चर किंवा लार्जर शत्रू लार्जर पर्स्पेक्टिव्हचा विचार, आणि लार्जर शत्रू बघता या वेळेस त्यांनी असं करावं. लार्जर पर्स्पेक्टिव्हवर सांगतो की आता 29च्या विधानसभा निवडणुकीचा विचार फार दूरचा ठरेल. त्याच्या आधी पुढच्याच महिन्यात जिल्हा परिषद आणि आणखी लोकल ग्राम पातळीवरच्या निवडणुका आहेत. आणि या निवडणुकांमध्ये, म्हणजे आत्ता झालेल्या महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये, उद्धव ठाकरे तर महाराष्ट्रभर, म्हणजे जी बाळासाहेबांनी विदर्भ मराठवाड्यात रुजवलेली शिवसेना होती, ती कुठेही आता तिकडे दिसत नाही. म्हणजे महापालिकांमध्ये दिसणार नाही. दिसली तर एखाद दुसरा नगरसेवक दिसेल, सिंगल डिजिटमध्ये दिसेल, असं झालंय. त्यामुळे त्यांना जर का आपल्या पक्षाचा राज्यभरात विस्तार करायचा असेल, तर शरद पवारांनी सुद्धा, म्हणजे अजित पवारांनी मुख्यत्वे, सुप्रिया सुळे यांनी आणि उद्धव आणि राज यांनी या ग्रामीण पातळीवरच्या ज्या निवडणुका आहेत
त्याच्यात त्यांनी काँग्रेस बरोबर जायला पाहिजे, कोणताही दुराग्रह न सोडता. काँग्रेस दुसरी म्हणताय ती कशात म्हणताय? कारण राज्यामध्ये आत्ता म्हणजे फडणवीस शिंदे पहिल्या 2 क्रमांकावरती आहेत. तुम्ही महाविकास आघाडीमध्ये म्हणताय का काँग्रेस? हो, हा. अर्थातच. प्रथम क्रमांकावरती आहे ती. हो हो. आता मला विचारायचं की पॅन महाराष्ट्र जर आपण विचार केला ना, तर काँग्रेस दिसते. महाविकास आघाडीतला कोणता पक्ष दिसतोय बाबा? मुंबईत भले किती का असे ना 24-25 आले की नाही त्यांचे निवडून. त्यांनी ताकद दाखवली ती. त्यांचे 31च होते अहो. हां, त्यामुळे महाराष्ट्रात, विदर्भात आहे, मराठवाड्यात आहे, त्यांच्या ठिकठिकाणी प्रेझेन्स आहे. मी सत्ता आहे असं म्हणत नाही. राष्ट्रवादीचा कुठे कुठे एक नगरसेवक नाही बरोबर. आहे. त्यामुळे तुम्ही या 3 पक्षांनी, महाविकास आघाडीतल्या पक्षांनी किमान ग्रामीण पातळीवरती तरी जे मुंबईत झालं की राज आहे म्हणून आम्ही येत नाही, असा जर काँग्रेसने स्टँड घेतला, तसं आता त्यांनीच लोकांना, या राजकीय नेत्यांना फेरविचार करायला तातडीने संधी निवडणूक आयोगाने 1 महिन्याभराच्या आत दिलेली आहे. 29 पर्यंत थांबण्याची गरज नाही असं मला वाटतं. म्हणजे पण आता शेवटाकडे येताना मला हे विचारायचं आहे की जरी एकनाथ शिंदेंना मुंबईकरांनी नाकारलं असलं, उद्धव ठाकरेंच्या समोर त्यांचे उमेदवार जे आहेत ते हरले असले, त्यांना डाऊनसाईज करण्यात आलं, असंही म्हटलं जातं की भाजपला सुद्धा एकनाथ शिंदेना कट साईजच करायचं होतं. मी आपल्या चॅनलवर सांगितलं होतं की भाजपला हिंदुत्वाच्या मतपेढीमध्ये कोणीही वाटेकरी हवा असणं शक्य नाही आहे. असं जरी असलं तरी आता बार्गेनिंग पॉवर त्यांची वाढणार का या सगळ्या परिस्थितीमुळं? त्यामुळं महापौरपद नाही, त्यांनी स्टँडिंग कमिटी चेअरमनशिप सुद्धा मागितली. आणि का मागू नये त्यांनी? का मागू नये? त्यांना कसं लक्षात आलेलं आहे की कोणत्याही बाजूला आपण गेलो तिथे महापौर होणार आहे ना. पण शिंदेचा प्रकृती स्वभाव बघता ते काय करतील वाटतंय तुम्हाला? आणि गमतीचा भाग म्हणजे आता काल उद्धव ठाकरे म्हटले की देवाच्या मनात आहे आता आमचा जर होणार असेल, मग फडणवीस म्हटले की देवा का देवा भाऊ, मग मी का, असं एक चुचकारणं चाललेलं आहे. पण मला स्वतःला असं वाटतं की शिंदे आणि अजित पवार यांची साथ सोडून मुंबईच्या महापौरपदासाठी फडणवीस उद्धव ठाकरे यांच्याकडे कदापि जातील असं मला वाटत नाही. केवळ अशक्य आहे. इव्हन हा विनोद त्यांनी ठेक केला असेल, कारण खूप अशा 60 कोट्या उद्धव ठाकरे करतात हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे तो साटम नसून चाटम आहे असं म्हणाले ते वगैरे, असं ते सतत बोलत आहेत. ते जातील असं मला वाटत नाही. आणि मी तुम्हाला सांगतो की त्यांनी देवाचं नाव उद्धव ठाकरे यांनी देवाच्या मनात असं कसं काय म्हणाले काय मला माहीत नाही. कारण त्यांनी खरं म्हणायला पाहिजे होतं की कारल्याच्या एकविरात देवीच्या. बाळासाहेब आणि उद्धव ठाकरे आणि सगळे, त्यामुळे समस्त शिवसैनिक यांची कुलदेवता कारल्याची एकविरा देवी आहे. दुसरं मला विचारते की शिंदेवरती पण हा दबाव असू शकेल का? कारण जी वाताहत केली त्यांची मुंबई सोडून, जसं म्हटलं की आपण आवळा देऊन कोहळा काढला, बाकीच्या ठिकाणी पुण्यामध्ये गाफील ठेवलं, संभाजीनगरमध्ये गाफील ठेवलं, अनेक ठिकाणी युती होऊच दिली नाही शेवटच्या क्षणापर्यंत. त्यामुळे जो राग आहे की आता बाहेर पडा युतीतून आणि नको भाजप वगैरे असं जे काय. त्यांना आता कशात निवड करायची माहिती आहे का? मुंबईचं महापौरपद की राज्याचं उपमुख्यमंत्रीपद? आता 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 मुख्यमंत्री महापौर पदासाठी मला काही लोकांनी विचारलं की ते बंड करतील का आणि बाहेर पडतील का, आणि बाहेर पडले तर ते उद्धवच्या उमेदवाराला पाठिंबा देऊ शकतात वगैरे, असं म्हणजे लोक आता काही आर्ग्युमेंट म्हणजे तसं करतील असं मला वाटत नाही. राज्याच्या सत्तेतला सहभाग आणि राज्यातल्या सत्तेतला निव्वळ सहभाग नसतो, तो वाटेकरी असतो. त्यामुळे आपला वाटा ते सोडतील मुंबईच्या महापौरपदासाठी असं मला वाटत नाही. कारण त्यांना दिसतंय हो स्पष्ट की आपल्याकडे 29 आणि भाजपकडे 89 आहेत. शेवटचा प्रश्न, शहा, कारण दिल्लीत निर्णय होणार तुम्ही असं म्हटला की सगळ्याचा, त्यामुळे शहा जेव्हा काही दिवसापूर्वी आले होते तेव्हा कुबड्या दूर करायच्यात, आता महाराष्ट्रामध्ये भाजप स्वतःच्या पायावरती उभा राहायचं आहे असं म्हटले होते. आणि 100% 2029ला. पण या निवडणुकीमुळं कुबड्या सहजासहजी दूर करता येतील. कुबड्या त्यांच्या मुंबईसारख्या महानगरात त्यांना प्रामुख्याने मुंबईतली दूर करायची होती. त्यांना 100-105 हे त्यांचं टार्गेट होतं, आणि की जेणेकरून फक्त 5-7 अपक्ष वगैरे लागतील. कारण मुंबईचा आकडा 114 आहे हो. 227 एकूण नगरसेवक संस्था आहे. त्यामुळे पण ते 90 पण क्रॉस करू शकले नाहीत. आणि एवढा आटापिटा करून शेवटी मी शेवटचं वाक्य सांगतो की किती आटापिटा केला त्यांनी. पहिल्यांदा 40 आमदार फोडले, मग उद्धव ठाकरे यांचं सरकार पाडलं,
मग वेगवेगळ्या कारणाने निवडणुका लांबतील असं बघितलं, आरक्षण, कोर्टबाजी, अमुक तमुक. त्याच्यानंतर शिंदे यांच्या मार्फत 45 नगरसेवक फोडले उद्धव यांचे. आणि एवढा सगळा आटापिटा केल्यानंतर स्वतःचे भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक किती वाढले? तर फक्त 7. 82 त्यांचे निवडून आले होते, आता 89 झाले. म्हणजे 7 नगरसेवकांसाठी तुम्ही एवढं केलं का? असा प्रश्न. ते जाहीर सभेत काही बोलत. काल ते सगळं म्हणजे फडणवीस हे धुरंधर आहेत असं सगळं, म्हणजे धुरंधर फडणवीस अशी टायटल चालू आहे. अरे मग धुरंधर माणूस फक्त मुंबईत 7ने आपली संख्या वाढवू शकला. आणि एवढं करून हे उद्धव ठाकरे यांचे किती कमी झाले? तर बघा ना तुम्ही, त्यांचे 84 होते, म्हणजे त्यांचे फक्त 20 कमी झाले, 65 आले, म्हणजे 19च खरं म्हणजे. आणि एवढं सगळं करून उद्धव ठाकरेंनी निवडून आणलेत हे पण बघितलं पाहिजे. लेवल प्लेइंग फील्ड एक नसताना असताना आणि तुम्ही 99% विकास निधी जो आहे तो फक्त सत्ताधाऱ्यांच्या ह्याच्यामध्ये वाटताय, तुम्ही बिनविरोध पॅटर्न करताय. म्हणजे काय आता सामदाम दंड भेदच्या पण पलीकडे गेलं हे इतकं सगळं करताना फायनली पण मग या निकालाचं वर्णन कसं करायचं की मुंबई, कारण आपला जो मतदार आहे कुठलाही असो तो सुज्ञ असतो, समंजस असतो. त्यामुळे मुंबईकरांनी ज्याचं त्याचं माप ज्याच्या त्याच्या पदरात टाकले. त्याचं माप ज्याच्या त्याच्या पदरात तर टाकलंच. आणि राजकारण्यांपुढे नवीन पेच उभा केला. त्यांना वाटत होतं की याच्यानंतर आपण फुलासारखा मुंबईचा महापौर करू, आपण अख्खं महाराष्ट्राचं राज्य करू, असं सर्वच नेत्यांना वाटत होतं ना. त्यांनी सगळ्यांच्या पुढे पेच निर्माण करून ठेवणारा निकाल मुंबईने दिला आहे. मुंबईकर जिंकला, शेवटी मराठी माणूस जिंकला. लार्जर अर्थाने सगळाच मुंबईकर जिंकला. माणूस असं म्हणणं, सगळ्याच अर्थाने मुंबई कॉस्मोपॉलिटन आहे, मुंबईकर जिंकला. मुंबईचा मतदार जिंकला, एवढंच या निकालाचं वर्णन करता येईल. सर खूप धन्यवाद. तुम्ही खूप तपशीलवार छान उदाहरणं देत काय नेमकं घडलं या निवडणुकीमध्ये. उद्धव ठाकरे यांचं यश जे हिणवलं जाते पण ते खरं किती मोठं आहे. एकनाथ शिंदेचं नेमकं काय झालं, राज ठाकरेंना काय यश मिळालं नाही, आणि इतका सगळा आटापिटा करून भाजप जे आहे ते 150 पार 100 पार वगैरे म्हणत होतं, ते अक्षरशः काठावरती बहुमत आणि 100च्या आत का राहिलं हे सगळं तुम्ही सांगितलं. आणि आता पुढं काय होणार ह्याची पण एक तुम्ही थोडी झलक दिली. खूप धन्यवाद तुमचे. प्रेक्षक हो, बघा सरांनी जे सांगितलं ते यासाठी ही निवडणूक अत्यंत उत्कंठेची आणि चुरशीची होती. सगळ्या देशाचं लक्ष लागून राहिलं होतं. अजूनही त्याचा पेस सुटलेला नाही आहे. त्यामुळे मुंबईकर जिंकलेले आहेत, परंतु मुंबईकरांनी एक मोठा पेस टाकलेला आहे. काही दिवसांनी तो सुटेल, परंतु यासाठी ही निवडणूक जी होती ती महत्त्वाची होती. तुम्हाला ही मुलाखत, हा संवाद कसा वाटला? अकोलकर सरांनी मांडलेली जी भूमिका आहे, त्याची मतं आहेत, ती तुम्हाला कशी वाटली? तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतंय? तुमच्या प्रतिक्रिया देखील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि बघत राहा बोलबेडू.